नमस्कार मित्रांनो, ही आहे आपली हळद. तर मी जो तुम्हाला पहिल्यांदा एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपला पुढचा व्हिडिओ हा हळदीवर असणार आहे. तर आता हा व्हिडिओ आपला काढायची वेळ आलेली आहे. तर आता आपली हळद आहे, साधारणतः आता आपल्या हळदीची लागवड झाली होती 11 जूनला लागवड झाली होती हळदीची. त्याच्यानंतर ही हळद आपली आता आज आहे 20 सप्टेंबर. तर साधारणतः आता त्याला 3 ते जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, तर याला 3-3.5 महिन्याची हळद आहे बघा. आता आपली हिची क्वालिटी बघू शकता तुम्ही. अजून हिला आपण आपल्याला याच्यामध्ये चालवायला असं फाळकं भेटला नाही बैलावरचं, आणि 5 फुटी जू चालत होतं याच्यामध्ये बैलाचं, तर ते भेटलं नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं बघा, ह्याला डायरेक्ट ट्रॅक्टरनंच माती लावली. ते ट्रॅक्टरनं कशी माती लावली हा व्हिडिओ पण मी तुम्हाला याच्यामध्येच दाखवणार आहे. तरी आता ही आपली आहे 3.5 महिन्याची हळद. तर ही हळदीची व्हरायटी कोणची आहे, हे कोणचे, मला फोन आले होते काही जणांचे की हळदीची क्वालिटी कशी आहे, किंवा हळदीचा जो व्हिडिओ आहे, आपले जे व्ह्यूअर्स आहे त्यांनी पण सबस्क्राईब नाही केला आपल्या चॅनलला. आपलं चॅनल नवीन असल्यामुळं किंवा आपण आपलं वय कमी असल्यामुळे त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलं नाही. पण तरी मी व्हिडिओ बनवणं चालूच आहे माझं. आता आपण बघू शकता ही हळद आहे साधारणतः 3.5 महिन्याची. हिला आपण डायरेक्ट ट्रॅक्टरनं माती लावली होती. आता हिची जी क्वालिटी आहे, हिला फक्त एकदाच खत टाकलेलं आहे, आणि सेंद्रिय खत टाकलेलं नाही, याला रासायनिक खत टाकलं होतं आपलं. साधारणतः डीएपी प्लस युरिया टाकला होता काही, आणि जे झिंक आणि बोरॉन आहे ते पण हिला सोडलं होतं. हिला सध्या एक पण ड्रिचिंग नाही, काय नाही. तरी याची हळदीची क्वालिटी बघू शकता तुम्ही. तर आता याच्यानंतर याला एकदा परत एक रासायनिक खताचा डोस देणार आहे आपण. आणि त्याच्यानंतर जेव्हा नवरात्र आपली चालू होणार आहे, आता समजा 20 सप्टेंबर आहे आज, तर नवरात्र जेव्हा चालू होते तेव्हा एकदा हिला पाऊस असो किंवा नसो तरी पण हिला असा एक मान असतो या हळदीचा की हिला आपल्याला मोकळं पाणी द्यावं लागतंय. तर हे मोकळं पाणी आपण देणार आहे हिला. जेव्हा हिला मोकळं पाणी द्यायचं आहे तेव्हा काय करायचं आहे, हे जे असे आपले बेड असतात ना, हा जो बेड आहे, तर ह्या बेडच्या जो पलीकडला सरळ तुम्ही बघताय तो त्या कोपऱ्यातला तिथलचा एक कॉर्नर दाबायचा आपल्याला, पाणी ह्या बेडमध्ये असं साठण्यासारखं, आणि एक तिकडल्या कोपऱ्याला दाबायचं, आणि याच्या मधामध्ये असं पाणी साठवून राहिलं पाहिजे थोडं वेळ. म्हणजे जसं की हा जो बेड आहे, हा जो बेड आहे हा पूर्ण असा पाण्याच्या खाली आला पाहिजे. नवरात्रीच्या टायमाला जे आपण याला पाणी देतो त्या पाण्याने हिला पोसायला आणि कांडी वाढ व्हायला याची जास्त मदत होते. आणि नवरात्रीच्या टायमाला जर पाणी दिलं आपण, तर आपल्याला समजा त्याच्यानंतर 1-2 पाण्यामध्येच आपली हळद येऊन जाते गव्हाच्या सोबत. तर अशा प्रकारे आपण ही हळद लागवड केलेली आहे. याच्याबद्दल अजून काही प्रश्न असतील काही शेतकऱ्यांचे तर ते विचारू शकता. ही हळद कोणाची आहे, ही हळद आपलीच आहे, आणि हिच्यावर इंटरव्ह्यू पण येणार आहे आपल्या पप्पाचा. तरी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ. आणि जे काही आता नवीन पिढीची मुलं आहे माझ्यासारखेच, माझं वय आता सध्या 17 प्लस आहे. आता माझ्या वयीचे जे मुलं आहेत त्या मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी व ते शेती करावी यासाठी मी हे व्हिडिओ बनत असतो. आणि मी पण शेतीच करतो. माझे वडील अपंग आहेत. मी त्यांचा म्हणजे व्हिडिओ टाकणारच आहे. आणि ही जी हळद आहे आपली, ही साधारणतः 3.5 महिन्याची आहे. तर आता आपण ह्या हळदीची जात कोणची ही सांगतो. ती सांगतो तुम्हाला. तर ह्या हळदीची जात आहे सेलम, जी परभणी तसेच
इकडे खाली वाशिम, हिंगोली या साईडला जी हळदीचं जी बियाणं घेत असतात हीच क्वालिटी आहे, हीच जात आहे ती शेलम म्हणून. याचा कांडीचा रंग पूर्णपणे आतमधून शेंद्रा असतो. एक पण जागी असा थोडासाही पांढरा पडत नाही. जे पांढरा पडतात तिला नेमाडी हळद म्हणतात आमच्या भाषेत. ते हळदीला जास्त उत्पन्न होत नाही आणि तिची हळद पण जे पावडर असतं ते पावडर पण काही कामाचं हे नसतं. म्हणजे ते पावडर जास्त करून लोक खरेदी करत नाही. मग त्या हळदीचे भाव कसे असते, डाऊन असतात. आणि ही शेलम जी आहे हिची कांडी बघू शकता तुम्ही. आता मला कांडी इथं दाखवायला कांडी नाही माझ्याकडे, मी तरीही एखादी काढून बघतो. तर बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला एक कांडी काढून दाखवतो हळदीची आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की ती हळद कशी आपली. हे बघू शकता मित्रांनो, हे थोडंसं म्हणजे आम्हाला इथं कांड्या सापडलेल्या आहेत. तर सध्या लागवड झालेली आहे हळदीची, पण तरी पण मी तुम्हाला याच्यामधून कांडी घेऊन दाखवतो. चांगली प्रकारची एक कांडी घेतो आणि तुम्हाला ती मधनं मोडून दाखवतो. ही कांडी जर बघसान तुम्ही, किंवा हा गट्टू आहे, गट्टू काय मोडत नाही आपल्याकडं. हे बघा ही कांडी आहे. हे कांडीची हे बघू शकता मित्रांनो. हे व्हिडिओची म्हणजे हे कॅमेऱ्याची क्वालिटी जास्त असल्यामुळे ही कांडी जी आहे ना तुम्हाला पूर्ण अशी शेंद्री दिसणार नाही, पण ही पूर्ण शेंद्रीच आहे मित्रांनो. आणि हिची जी लागवड आहे ही लागवड आपण साधारणतः 11 जून ते 19 जूनपर्यंत केली होती. मध्ये काही म्हणजे ही पहिले आपली साधी जशी सरकी लावतो आपण बेड पाडून, आपलं फुली पाडून, तशी आपण हळद पहिले लावली होती. आणि त्याच्यानंतर बैलाने 2 वेळेस माती लावली आणि नंतर एकदा ट्रॅक्टरने लावली. तर आता हिचा बेड बघू शकता तुम्ही, केवढा मोठा बेड झालेला आहे बघा. इकडे बेड बघू शकता, बेड पण खूप मोठा झालेला आहे. आता आपण हिचं जी क्वालिटी आहे ती खूप मोठी आहे. आणि सध्या आता तुम्हाला दाखवू शकतो मी. आता मी सध्या बेडमध्ये आहे, तर माझ्या कमराच्या वरती झालेली हळद. आणि मी आता ह्याच्यापर्यंत जरी आलो, असं बेडवर जरी उभा राहिलो मधात, जी हळदीची पहिली जिथून लागवड आहे तिथपर्यंत जरी उभा राहिलो, तरी माझ्या कमरापर्यंत ही साधारणतः हळदीची उंची जी आहे ती वाढलेली आहे. तर ह्या हळदीचं जे बियाणं आहे ते बियाणं आम्ही घेतलं होतं प्रति क्विंटल 4,000 रुपये क्विंटलना 4,000 रुपये क्विंटलना आम्ही हे बियाणं घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर बियाणं घेतल्याच्या नंतर आम्हाला ह्याच्या लागवडीचा साधारणतः खर्च आला 10,000 ते 15,000 रुपये पूर्ण खता औषधासोबत. आणि ट्रॅक्टर सगळं घरचं असल्यामुळे काही आम्हाला असं वाटलं नाही. पण जसं नवीन शेतकरी जे लावतात हळद ते खूप खर्चामध्ये जातात की ते 3-4 हजार रुपयाचं आधी ट्रॅक्टरना लागवड करून घेतात. बियाणं आणतात 10-10 क्विंटल 40-40 हजाराचं आणि त्याच्यानंतर लागवड करतात. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही पहिले हे जे तुम्ही बियाणं बघताय हे पूर्ण जी हळद आहे हिचा प्लॉट आहे बघा, समजा साधारणतः एक एकर धरा पूर्ण. तर या एका एकरमध्ये बियाणं लागलं समजा 7 ते 8 क्विंटल बियाणं लागलेलं आहे. तर या बियाण्यासाठी आम्ही पहिले फक्त 12 तास आम्ही समजा एक क्विंटल हळद घेतली होती. तर 1 क्विंटलचे 12 तास आम्ही लागवड केली. आणि त्या 12 तासातून जेवढं बियाणं निघलं तेवढं आम्ही इथं पूर्ण लावून टाकलं. 1 वर्ष समजा आम्ही हळद विकण्यासाठी काढली नाही. आणि त्याचंच बियाणं आम्ही ह्या एका एकरमध्ये लावलं. म्हणजे 4,000चं बियाणं आहे पूर्ण कमी खर्चात. 1 वर्ष तुम्ही म्हणजे पूर्ण बियाणं घेऊन लागवड करू नका. कधी पाऊस कमी असतो, कधी जास्त असतो. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्याला जास्त पैसे मोजावे लागते. आणि पाऊस कमी असल्यामुळे जे तुम्ही ट्रॅक्टरनं पेरता आणि त्याच्या बेडमध्ये जर पाणी नाही घुसलं तर ती हळद जाग्यावर नष्ट होऊन जाते. कारण हळदीला काय असतं माहिती आहे का, पाण्याची जास्त गरज असते. केव्हा पाण्याची गरज असते, जेव्हा लागवड झाली का त्याच्यानंतर पाण्याची गरजच असते. जर पाऊस नाही पडला जास्त शिल्लक
तर मग पुढं अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळे आधी काय करायचं की पहिले पूर्ण असं फुली आपली सरकी जशी लावतो तशी लावून टाकायची आणि त्याच्यानंतर बेड वाढत वाढत चालायचा. आपल्या बैलानं हो किंवा ट्रॅक्टरनं हो कसा हो बेड वाढत वाढत चालायचा. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, जशी जशी आपण म्हणजे आतमध्ये तण पण वाढत नाही आणि पुन्हा जास्त आपल्याला मशागत करायची गरज पडणार नाही. अशा यानं आपण ती त्याचं जे त्याचं आपण हे करून लागवड करू शकतो, एक माप काढून लागवड करू शकतो. आणि याचं माप असं आहे की जी तुम्ही ही बघताय, ही जी नाली बघता, ही जी नाली बघता ही सेंटर आहे दोन्ही बेडच्या मधलं. हे सेंटर ते हे सेंटर, या इकडल्या बेडचं सेंटर, या दोन्ही मधलं अंतर साधारणतः 5 फूट आहे. या बेडचं अंतर ते या बेडचं अंतर हे साधारणतः 5 फूट आहे. तर तुम्ही 5 फुटाचं जे आपलं ट्रॅक्टर असलं, ट्रॅक्टरचं जे बेड असले त्याचे फळके तुम्ही बरोबर 5 फुटावर सेट करून नंतर तुम्ही माती लावू शकता. अशा प्रकारे ही आपली हळद आहे. मी तुम्हाला हळदीची क्वालिटी पण दाखवलेली आहे आणि आता हिला माती कशी लावली आपण याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटला दाखवतो. तर मी सर्वप्रथम माझा परिचय देण्याचाच राहिला की मी एका अपंग शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या वडिलांना शेती करता येते पण शेतीमध्ये काम करता येत नाही. म्हणजे समजा माझ्या वडिलांना एवढंसुद्धा जड आहे की कुठं एखादं जर जनावर जरी म्हणजे ढोर जरी बांधायचं ठरलं तरी ते बांधू शकत नाही दुसऱ्याचा साया घेतल्याशिवाय. तर अशा परिस्थितीमध्ये मी माझं कॉलेज शाळा सर्व करून ही सगळी शेती बघतो. आता ही सगळी शेती आहे सध्या माझ्या अंडर आहे. म्हणजे पप्पांनी मला ती राखण्यासाठी दिली असं तुम्ही समजू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. शेवटला मी तुम्हाला ते ट्रॅक्टरनं कशी माती लावली हे दाखवतो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या आपले फक्त 2च सबस्क्रायबर आहे जे आपला व्हिडिओ डेली बघतात. आणि जे व्ह्यूवर्स भेटतात आपल्याला 100-150 व्ह्यूवर्स भेटतात. ते व्ह्यूवर्स आपले जास्त व्हिडिओ बघतात, त्यांचेही मनापासून आभार. आणि जे माझ्यासारखे नवीन शेतकरी बनण्याचा विचार करतात की जसं की छोटे छोटे आता माझ्या वयाचे जसे 17+ जे मुलं आहेत त्यांना काही नापास झालेले असतात 10वीमध्ये, त्यांच्यावर घरचे प्रेशर टाकतात की आमच्या मुलाला काहीच येत नाही, दुसऱ्याच्या मुलाचा बघ कसं झालं आहे काय झालं आहे. आपले घरचे सतत टोमणे मारत राहतात की दुसऱ्याच्या मुलाचं बघ की ते किती भारी हे झालेत. पण दादांनो माझं तुम्हाला एक सांगणं आहे की जर शेती करायची झाली तर शेतीमध्ये काहीही पिकवता येतं आणि शेती कोणीही करू शकतं. पण ही नोकरी अशी आहे की तिला कोणीही करू शकत नाही. नोकरी असली की माणूस 24 तासामधले 8-10 तास त्या ड्युटीमध्ये विलीन राहतो. काही तर 12-12 तास ड्युटी करतात पण त्यांच्या हातात फक्त 30-35 हजार रुपये दर महिन्याला येतात. आता माझी हळद आहे, ह्या हळदीमध्ये साधारणतः आमचं दरवर्षीचं उत्पन्न असतं आहे 100 क्विंटल हळद. जर याच्यामध्ये ओली झाल्याच्या नंतर ओली हळद झाल्यानंतर तिचं जर आपण त्याला उकडलं आणि घासणी केली तर त्याच्यानंतर आपल्याला उत्पन्न येणार आहे साधारणतः 30 क्विंटल 70% म्हणजे याच्यामधलं वजन घटत असतं. आणि 30 क्विंटल आपल्या हळद झाली. हळदीचा तुम्ही बायोडाटा बघू शकता याच्या मागचा पण की हळद कधीच 10,000च्या आतमध्ये कधीच विकली गेलेली नाही. कारण हळदीचा उपयोग हा सर्वसामान्यापासून तर श्रीमंतापर्यंत सगळे हळदच खातात. सगळ्यांच्या भाजीमध्ये कोरड्यासामध्ये कशामध्ये सुद्धा हळदीचाच उपयोग होतो. आणि या हळदीला जास्त आपल्याला परिश्रम घ्यायची गरज पडत नाही. आता सध्या तुम्ही विश्वास नाही ठेवणार की तुम्हाला वाटेल की मी खोटं बोलतोय, पण मी खोटं बोलत नाही दादा. कारण की मी एक प्रामाणिक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि अपंग शेतकऱ्याचा मुलगा आहे. सर्वप्रथम माझ्या वडिलाला काम होत नाही दादा, त्याच्यामुळं मी
हे इथं रानात कसतो, हे रान बघतो, याच्यावरून तुमच्या मुलांना तुम्ही शेतीसाठी प्रेरणा देऊ शकता. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 9322690053. या नंबरवर तुम्ही संपर्क करून माझ्याशी बोलू शकता. मी सर्वांचे कॉल रिसीव करत असतो. तरी आता मी तुम्हाला याचा जसा व्हिडिओ आहे, याचा मागचा ट्रॅक्टरनं जशी माती लावली आपण ते असे व्हिडिओ दाखवणार आहे. काही ते व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला माझे पप्पा पण दिसतील की माझे पप्पा कसे आहे. आणि माझ्या पप्पानी ह्या शेतीसाठी एक ट्रॅक्टर घेतला आहे. एक ट्रॅक्टर स्पेशल घेतला आहे. माझ्या पप्पाला ट्रॅक्टरसुद्धा चालवता येत नाही, तरी पण ट्रॅक्टर घेऊन दिला आहे. तर आता मी तुम्हाला हळदीची व्हिडिओ दाखवतो, माती कशी लावली तर. बोटं दाखव, बोटं असं करा, 2 बोटं दाखव ना. हां, 1 नंबर आहे.